जेवणाच्या ताटामध्ये कितीही चांगल्या भाज्या असू द्या, पण त्यासोबत जर अशी मस्त फुग्यासारखी टम्म फुगलेली, ओठाने खाता येईल अशी मऊ लुसलुशीत आणि भरपूर लेअर्स असलेली घडीची चपाती नसेल ना, तर मग जेवणाची मजाच येत नाही. तुम्ही बघू शकता चपाती किती छान मऊ लुसलुशीत झाली आहे, शिवाय भरपूर असे लेअर्ससुद्धा सुटलेले आहेत. इथे मी 2 वाटी एकदम बारीकसर असं गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 6 ते 7 एवढ्या पोळ्या तयार होतात. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून मस्त मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं. पिठावरती थोडंसं तेल टाकून तेल सगळ्या गोळ्याला लावून घ्यायचं. झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू द्यायचं. 10 मिनिटांनंतर बघू शकता पीठ मस्त असं मुरलं आहे. पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं. जेवढी चपाती करायची असेल तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा. गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून याची पारी लाटायची व अशा पद्धतीने तेल लावून गव्हाचं कोरडं पीठ भुरभुरायचं. याची घडी करायची. पुन्हा तेल लावून याला कोरडं पीठ भुरभुरायचं व अशा पद्धतीने याचं तोंड बंद करून याला व्यवस्थित गोल असा आकार द्यायचा. नंतर दोन्ही बाजूने अलटपलट करून मस्त पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची. चपाती शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा. चपात्या हाय फ्लेमवर शेकून घ्यायच्या आहेत. चपाती थोडीशी सुकली की उलटवून घ्यायची. नंतर अशा पद्धतीने तव्यावरती फिरवून शेकून घ्यायची. चपातीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या आणि चपाती उलटवून घ्या. बघू शकता मस्त फुग्यासारखी टम्म अशी आपली चपाती फुगलेली आहे. तर अशाच छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीच्या पेजला आत्ताच फॉलो करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत.